नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला विधवा महिलेची किंवा घटस्फोटित महिला किंवा अविवाहित महिला जिचे वडील किंवा पती असे त्यांचे आधार कार्ड नाहीत, परंतु त्यांना ई-के-वाय-सी करायचे, तर त्या संदर्भात आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्र शासन या जी-आर वेबसाईटवर महिला व बाल विकास या विभागाकडून एक जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर त्या अंतर्गत आपल्याला विधवा महिला, घटस्फोटित महिला व अविवाहित महिलांनी के-वाय-सी कशाप्रकारे करायची या संदर्भात चा जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घटस्फोटित महिला, अविवाहित महिला आणि कशाप्रकारे ई-के-वाय-सी करायची या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ही साइट आपल्याला कमेंट बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. या साइटवर आपण क्लिक करा आणि रिडायरेक्टपणे या साइटवर ओपन व्हा. मित्रांनो, लाभार्थी महिलेचा इथे आधार क्रमांक टाकून घ्या आणि कॅप्चर व्यवस्थितरित्या भरून घ्या आणि सर्व हे घोषणापत्रक वाचा आणि मी सहमत आहे या बटनवर क्लिक करायचे. मित्रांनो, क्लिक केल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर जे आधारला मोबाईल नंबर लिंक आहे अशा मोबाईलवर ओटीपी येतो, तो भरून घ्या. भरून घेतल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा. विधवा महिलांनी इथपर्यंत के-वाय-सी करा आणि आता हे ऑप्शन आहे वडील किंवा पतीचे आधार कार्ड आपल्याला टाकायचे. तर आपल्याकडे आधार कार्ड नाही, तर त्यामुळे आपल्याला इथे के-वाय-सी करायची आणि थांबायची. आपल्याला यानंतर आपले आधार कार्ड, आधार कार्ड आणि पतीचे किंवा वडिलाचे मृत्यू प्रमाणपत्र, जर आपला घटस्फोट झाला असेल तर आपले घटस्फोट प्रमाणपत्र हे आपल्याला हे कागदपत्रे घ्यायचे आणि आपल्याला जी-आरमध्ये जशा प्रकारे सांगितलेले आहे त्याप्रमाणे आपल्याला आपल्या गावच्या अंगणवाडी सेविकेकडे ही कागदपत्रे जमा करायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण ई-के-वाय-सी करू शकतो. लाडक्या बहिणींनो, हा पहा आज जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेली तारीख. तर आजच्या या जी-आरमध्ये आपल्याला अशा प्रकारे सांगितले आहे की आपण जर के-वाय-सी करत असताना आपल्याकडे 2 महत्त्वाची कागद असणे आवश्यक आहे. जर आपले वडील किंवा पती हयात असतील किंवा आपले घटस्फोट झाले असेल तर आपल्याला हे आपली के-वाय-सी झाल्याच्या नंतर आपल्याला मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट आपल्याला अंगणवाडी सेविकेकडे हे कागदपत्रे जमा करायचे आहेत. आता आपल्याला कुठल्याही ऑफिसला नेऊन देण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी अंगणवाडी नाही त्या ठिकाणी आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बाल विकास ऑफिस येथे जाऊन आपल्याला भेट द्यायची. तर महिलांनो, अशा प्रकारे मराठी माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर अशा प्रकारे अपडेट येत असतात. तर त्यासाठी आपल्या मराठी माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय